नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील अनेक शाळा CBSE व स्टेट बोर्डच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना एका विशिष्ट दुकानात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असून हा प्रकार चुकीचा आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक व गट शिक्षणाधिकारी यांना करण्यात यावे, या आशयाचे निवेदन युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकार, गोपी चव्हाण, सुमित चौधरी यांच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. महानगर जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात CBSE आणि स्टेट बोर्डच्या शाळांची जी मनमानी आहे, शालेय शैक्षणिक साहित्य खरेदीबाबत आपल्या एका विशिष्ट हेतू संबंधित जे दुकाने असतील त्या दुकानांमध्ये जे शैक्षणिक साहित्य खरेदी करायला लावतात त्याच्यात 25 ते 30% जास्त पैसे घेतले जातात आणि यातनं पालकांची आर्थिक लयलूट होते. त्यामुळे आम्ही विशाल नरवाडे साहेब यांच्या लक्षात आणून दिले की ही पालकांची लूट होत आहे ती थांबविण्यासाठी या शैक्षणिक शाळांच्या दर्शनी भागात फलक लावण्यात यावे आणि त्यात सांगण्यात यावे की कुठल्याही आमच्याकडनं शैक्षणिक साहित्याची सक्ती करण्यात येत नाही. आपल्याला ज्या दुकानातनं शैक्षणिक साहित्य घ्यायचं आहे त्या दुकानात आपण घेऊ शकतात आणि शैक्षणिक साहित्याची जी यादी आहे ती विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्यासाठी शाळेच्या दर्शनी स्थळी लावण्यात यावी असे आदेश लवकरात लवकर काढण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक लूट यातनं थांबणार आहे. असे आदेश लवकरच विशाल नरवाडे साहेब हे काढणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.